नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप 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 मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्टिच विथ सरितावरती आणि नवीन एका व्हिडिओमध्ये। या अगोदरच्या रिसेंटलीच अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं 28 चेस्ट साईजच्या मापाचं ब्लाऊज आहे ते कटिंग कसं करायचं आणि तेही प्रिन्सेस कट। लहान साईज असली की बऱ्याच वेळेला आपल्या नवीन बिगनर्स ताईंना प्रॉब्लेम होतो कटिंगला। लहान लहान मापं, शोल्डर किती घ्यावी, उतरणार तर नाही ना, मुंडा किती घ्यावा, मुंड्यात तरी घोळ येणार नाही ना, अशा बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून आपण हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तुम्ही अजून जर पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सात दिलेली आहे, तुम्ही ती जाऊन पाहू शकता। आणि तुम्ही सुद्धा 28 मापाचा ब्लाऊज अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता। तर हा व्हिडिओ मी इन डिटेल कटिंगचा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत याच ब्लाऊजचं स्टिचिंग कसं केलेलं आहे। अगदी स्टिचिंगसुद्धा स्टेप बाय स्टेप सावकाशपणे मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करते, तुमच्या इथे लक्षात यावं। तुम्हालासुद्धा बारीक सारीक गोष्टी असतात शिलाई कामाच्या, त्या लक्षात याव्या। फिनिशिंग कसं द्यायचं असतं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून फिनिशिंग कसं तयार होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा या व्हिडिओमध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा टक्स पॉईंट कसा काढलेला आहे, टक्स पॉईंट कसा शिवायचा, जास्तीचं मार्जिन कसं कटिंग करायचं, कुठून कटिंग करायचं, किंवा आपल्या ब्लाऊजला जो कटिंग टाईम असतं तो एक्झॅक्टली काय असतो किंवा कटिंग टाईम कधी असतं आपल्या फिनिशिंगचं, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळेला स्टेप बाय स्टेप। तर आपल्याला हे ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, तेच ब्लाऊज आपण आता शिवायचं आहे। चला तर मग, तर इथे मी बऱ्याच गोष्टी अगोदर तयार करून घेतल्या होत्या, जशा की अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जोडलं होतं, जेणेकरून व्हिडिओ फार मोठा होऊ नये आणि तुमचासुद्धा वेळ वाचावा। तर बघा, अस्तर जोडून घेतल्यानंतर आपण प्रिन्सेस कटचा फ्रंट साईड जो आहे ते 2 पार्ट आपण एकत्र जॉईंट करणार आहोत। आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन जे सोडतो याच्यासाठी, मार्जिनमध्ये आपण ते 2 इंच वाढवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच हे इन्क्लुडेड असतं मार्जिन जे आहे शिलाईचं, ते पकडून शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने शिवताना अजिबात कुठेही ओढाओढी करायची नाही कपड्याची। आणि अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर हलकंसं खालून आपल्याला कट्स द्यायचा आहे। लगेचच याला डबल टिप मारून घ्यायचे आहे। हवं तर तुम्हाला ओव्हरलॉक करायचं असेल तर लगेच ओव्हरलॉकसुद्धा करून घेऊ शकता, कारण फिनिशिंग तुम्ही कसं द्याल, किती वेळा तुम्ही फिनिशिंग त्याचा विचार कराल फिनिशिंगचा, हे सुद्धा खूप गरजेचं असतं। त्यामुळे ब्लाऊजसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो आणि फिटिंगसुद्धा छान बसतं। तिथे टक्ससुद्धा मी सेंटरला मारलेली आहे, जी की सेंटर पॉईंटला आपण टक्स काढतो, पाव इंचाची टक्स मारलेली आहे, ज्यामुळे पफसुद्धा अजून सुंदर येतो। ही टक्स आहे ती तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण इथे आता मला सवय लागलेली आहे प्रिन्सेस कटला ही टक्स द्यायची, त्यामुळे मी ही टक्स नेहमीप्रमाणेच मारून घेतलेले आहे। त्यानंतर कंबरपट्टी लावायची आहे। कंबरपट्टी आपण 1.5 इंचाची घेतो किंवा 2 इंचाची घेतो। याला मी डबल करून कंबरपट्टी लावलेली आहे, तुम्ही सिंगलसुद्धा लावू शकता, ऑप्शनल आहे डबल लावणं किंवा सिंगल लावणं। तर मी इथे डबल करून पट्टी लावलेली आहे, याच्यावरून दाब टीप देते आणि दाब टीप दिल्यानंतर याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही हेमिंगसुद्धा करू शकता, तुरपई म्हणा किंवा हातशिलाई म्हणा, पण मी ते मशीनची टिप देते, कारण फ्रंट साईडचा भाग आहे नाजूक असतो, ब्लाऊज काढघाल करताना जास्त हातशिलाई वगैरे निघू शकते फ्रंट साईडची, त्यावेळेला मी ते मशीनचीच टिप देते फायनली। त्यानंतर इथे तेवढीच पट्टी आपण घेऊन हुक पट्टी आहे ती लावलेली आहे डबल करून। त्यानंतर त्याला दाब टीप द्यायची आहे आणि खाली अर्धा इंच मार्जिन सोडलं होतं पट्टीला, ती फोल्ड करून घ्यायची आहे। या पद्धतीने पुन्हा ती पट्टी फोल्ड करायची आहे आतल्या बाजूला, कारण हुक पट्टी जी असते ती आतल्या बाजूला फोल्ड होते आणि लूक पट्टी जी असते ती बाहेरच्या बाजूला आपण वाढवतो। अशा पद्धतीने आपला हा उजवा भाग तयार झाल्यानंतर गळा कसा आहे ते पाहायचं आहे, गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण मी ते अर्धा इंच शिलाईचा जो गळा आहे तो कटिंग न करता जितका गळा आहे तितकाच नेहमी कटिंग करत असते, कारण जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे हलकासा कर्व देत किंवा शेप आहे तो व्यवस्थित करत त्याला आकार द्यायचा आहे गळ्याचा, आणि लागला तर थोडासा कटिंगसुद्धा करता येतो। अशा पद्धतीने आपल्याला हा राईट साईडचा भाग तयार झालेला आहे। असाच मी हा लेफ्ट साईडचा सुद्धा पट्टी लावून भाग तयार करून घेतलेला आहे, आणि याला आता दोन्ही गळे चेक करायचे आहे, आणि जितका आपण उजव्या बाजूचा गळा कोरलेला आहे
तितकाच गळा डाव्या बाजूला सुद्धा मार्किंग करून कोरायचा आहे आणि व्यवस्थित त्याला शिलाई मारून मग कटिंग करायचं आहे. टीप मारल्यानंतरच गळा तुम्हाला इथे कटिंग करायचा आहे, कारण गळा अजिबात हालत नाही, व्यवस्थित सेट होतो आणि लूज पडत नाही, उतरत नाही शोल्डर. ह्या खूप साऱ्या बारीक गोष्टी असतात, त्यासुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. खूप सुंदर असा ब्लाऊजच्या गळ्याचा लूक आलेला आहे, कारण ब्लाऊजचा गळा आहे तो म्हणजे ब्लाऊजचं पूर्ण लूक दाखवण्याचं काम करतो म्हटला तरीही चालेल. आणि आता हा बॅक साईडसुद्धा मी या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. अस्तर जोडून टक्स मारून घेतलेले आहे आणि कमरेची पट्टी लावून घेतलेली आहे. खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी ही प्रोसेस दाखवलेली आहे, म्हणून मी ते जसं की सुरुवातीला म्हटलं की बऱ्याच साऱ्या गोष्टी मी ते अगोदर तयार करून ठेवल्या होत्या, ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि तुमच्यासुद्धा मोजक्याच गोष्टी ज्या आपल्याला शिकायच्या आहेत त्या लक्षात येतील, शिकता येतील. त्यानंतर बघा थोडासा मी क्रॉस आलेला भाग पाठीमागचा कटिंग करून टाकला आणि पुन्हा शोल्डर जोडून घेत आहे. शोल्डर जोडताना अर्धा इंच आपलं शोल्डरचं मार्जिंग असतं, कारण आपण ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच मार्जिंग देऊन अर्धा इंच कमरेला आठवलेलं असतं आणि अर्धा इंच शोल्डरच्या इथं आठवायचं असतं आपल्याला हे मार्जिंग. तर बघा इथे डबल टिप मारलेली आहे. जास्तीचं अनइवन असेल तर ते लेवल करून घ्यायचं आहे शोल्डर आणि आपल्याला इथं शोल्डरसुद्धा जोडून झालेले आहे. कमी जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे कोरून घ्यायचे आहे थोडीफार. पण आपली इथं शोल्डर आहे ते अगदी व्यवस्थित आलेले आहे, कमी जास्त कुठेच नाही. पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम आलेला आहे. त्यानंतर आपण आता इथे मी क्रॉस पट्ट्या काढल्या होत्या. कटिंगमध्ये क्रॉस पट्ट्या कशा काढायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे सविस्तर. तीच इथे 1 इंचाची पट्टी काढलेली आहे, पुढे अर्धा इंच सोडलेली आहे. डबल करून मी इथे गळ्याची पट्टी लावून घेत आहे हात शिलाईसाठीची, किंवा पायपिंग पट्टीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने लावू शकता, किंवा तुम्हाला डबल पट्टी लावून जमत नसेल तर तुम्ही सिंगल पट्टीला पहिल्यांदा थोडासा फोल्ड मारून घ्या आणि मग सिंगल पट्टीसुद्धा लावू शकता. आता ते दोरीसुद्धा मी ते रेडी करून ठेवली होती, त्याला गोंडे करून ठेवले होते आणि इथे शोल्डरच्या पुढे बॅक साईडला 2.5 इंचावरती मी ही डोरी आहे ती अटॅच केलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर डोरी अटॅच कराल तर आतमध्ये ती डोरी व्यवस्थित सेट होईल, बाहेरून अटॅच केलेली डोरी दिसणार नाही, ज्यामुळे अंडरग्राऊंड आपली ही जी डोरी आहे ती सेट होईल आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसताना खूप सुंदर दिसेल. आतल्या बाजूने डोरी गेली की ती सटकत नाही, निसटत नाही किंवा त्याचे धागे आहेत ते उकलत नाहीत. पण बाहेरून जर तुम्ही डोरी लावलात, बाहेरूनसुद्धा छान बसते, पण विसरत्यापणे माझ्यासुद्धा कधी राहते, बाहेरून लावते मी. पण बाहेरून लावलेली डोरी थोडीशी दिसते बॅक साईडला आतल्या बाजूने ब्लाऊजला की ती वरून लावलेली आहे म्हणून शक्यतो व्यवस्थित तुम्हाला फिनिशिंग द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही आतल्या साईडनं हुकपट्टी गळ्याची पट्टी लावताना तुम्ही ही डोरी आहे ती याच्यामध्ये अटॅच करू शकता. त्यानंतर शिल्लक राहिलेला कपडा कटिंग करून टाकायचा आहे आणि पुन्हा दाब टिप देताना मार्जिंगचा जो पार्ट होता पुढचा अर्धा इंच तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग याला वरून दाबटीप देऊन घ्यायचे आहे. दाबटीप आता मी याला दाबटीप का देते आहे, कारण मी याला हातशिलाई करणार आहे, हेमिंगसाठीची पट्टी लावते आहे. तुम्ही जर पायपिंग करणार असाल तर ह्याला दाबटीप द्यायची गरज नाही, डायरेक्ट पायपिंग पलटी करून तुम्ही इथे करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आता ह्याला दाबटीप देऊन झालेले आहे आणि असं काही याचं फायनल फिनिशिंग दिसणार आहे जेव्हा ह्याला हेमिंग होईल त्यावेळेला. सुंदर असा गळ्याची ही फिनिशिंग दिसत आहे. त्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि आता बाही जोडायच्या वेळेला बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीही पल्ले एकच आहेत, एकसारखे आहेत का कमी जास्त आहेत हे चेक करून घ्यायचं आहे. मेजरमेंटमध्ये आपण चेक केल्यामुळे ते एकसारखेच असतात, पण शक्यतो बाही लावायच्या अगोदर चेक करणं कधीही चांगलं. तर हे सुद्धा चेकिंग टाईम असतं ब्लाऊजचं, जसं कटिंग टाईम असतं एक्स्ट्राचं मार्जिंग तयार झाल्यानंतर, त्याचं हे चेकिंग टाईमसुद्धा तुम्ही म्हणू शकता. बाहीचं सुद्धा दोन्ही पार्ट एकत्र जोडून घेतलेले आहेत आणि एका बाजूने बाही पॅक केलेली आहे. त्यानंतर बघा आपली बाही आहे 6 इंचाची, तयार इथे 6.5 इंच आपल्याला ठेवायची आहे. थोडीशी जास्त झाली असेल तर ती कटिंग करून टाकायची आहे आणि 3.5 इंचावरती मुंड्याची खोली देत या पद्धतीने पहिल्यांदा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणून मी अगोदरच बाहीचा आकार देत नाही, कमी जास्त असेल तर आपल्याला इथे व्यवस्थित करावी लागते त्यासाठी. त्यानंतर पुढचे 2 हे भाग आहेत, हे पहा 2 भाग, त्याला अर्धा इंचाचा मुंडा खोली अजून द्यायची आहे जास्तीची या पद्धतीने आणि आपल्याला आता पुन्हा ही फायनल टिप मारून घ्यायची आहे. तर बाही जोडल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस पुन्हा करू शकता. म्हणून बाही कटिंग करताना मी लागलीच फ्रंट साईडसुद्धा कटिंग करत नाही. त्याचं कारण असं, कारण पुन्हा आपल्याला बाही कमी जास्त वाटते, कट टू कट बाही जोडून चालत नाही. बऱ्याच वेळेला माझ्याकडे कारागीर जोडतात ब्लाऊज, त्यावेळेला कमी जास्त कपडा होऊ नये किंवा कमी पडू नये त्यासाठी मी ही पद्धत अवलंबते.
तर आता बघा सेंटर टू सेंटर मॅच करून घ्यायचं आहे. जास्तीची बाही आहे ती पुढे आपल्याला सोडता येते अशा पद्धतीने लावून पाहिलात तर. आणि पुन्हा आपल्याला आता ही बाही कट टू कट आलेली आहे, थोडीशी अगदी अर्धा इंच किंवा पाव इंचच पुढे मागे राहील, तर ती आहे ती आपल्याला पुढे सोडून घ्यायची आहे आणि कंटिन्यू आपल्याला बाही लावता येते. आता पुन्हा मी ते बघा आपल्या झालेल्या ज्या चुका असतात त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते. आता बाही जोडताना कधीतरी आपल्याला सेंटर आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला सुद्धा आपण हा अटॅच करताना हलकंसं जरी सरकलं तरीसुद्धा बाही सेंटर टू सेंटर मॅच होत नाही. तर अशा वेळेला पुन्हा तो मी धागा काढला आणि पुन्हा तिथं बाही अटॅच करून घेते. कारण शोल्डरचा सेंटर आणि आपण बाहीचा जो सेंटर काढलेला आहे तो मॅच करणं खूप गरजेचं असतं, ज्यामुळे आपल्या ब्लाऊजचा सेंटर व्यवस्थित दिसतो, शोल्डर व्यवस्थित सेंटरला येऊन थांबते, अजिबात स्लीव्ज किंवा शोल्डर अनइवन होत नाही. आता बघा बाही अटॅच केल्यानंतर पुन्हा आपल्याला ते चेक करून घ्यायचं आहे. तर दोन्हीही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट सेम आहेत. त्यावेळेला आपल्याला पुन्हा इथे डबल टिप देऊन या भागाला आपल्याला प्रेस बटनची पट्टी आहे ते सुद्धा अटॅच करून घ्यायची आहे शोल्डरच्या इथे. तर त्याच पद्धतीने तीच पद्धत वापरून किंवा तीच मेथड वापरून आपल्याला पुन्हा इथं बाही अटॅच करायची आहे. आणि जो काही आपला अर्धा इंचाचा बाहीचा पार्ट मोठा होतोय तो आपल्याला बाहेर सोडायचा आहे आणि पुन्हा सेंटर टू सेंटर बाही जोडायची आहे. तुम्हाला इथे जर बिगनर्स असाल तर एक टिप मी सांगू शकते महत्त्वाची. सेंटर जोडताना प्रॉब्लेम होत असेल तर सेंटरला सेंटर लावून घ्या, पिन लावून घ्या आणि सेंटरपासून पहिला भाग आणि सेंटरपासून दुसरा भाग असं तुम्ही सुद्धा शिलाई करून बाही आहे ती अटॅच करू शकता. तर मी इथे बघा पुन्हा याला डबल टिप मारून प्रेस बटनची पट्टी आहे ती लावून घेते. आता याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे लागलंच, कारण फिनिशिंगसाठी ओव्हरलॉक खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा ओव्हरलॉक मी करून घेतलेला आहे. फिटिंगची टीप मारून घेत आहे. दोन्हीही भाग एकत्र करून मी बॅक आणि फ्रंट इथे फिटिंगची टीप मारून घेत आहे. लागलीच शिल्लक राहिलेलं मार्जिंग आहे ते कटिंग करून टाकायचं आहे. हे आपलं लेवल करण्याचं मार्जिंग आहे बरं का. याच्यापेक्षा जास्त जरी तुम्हाला फिटिंग करताना मार्जिंग शिल्लक वाटलं तर अगदी फायनल फिटिंग झाल्यानंतर तुम्ही ते मार्जिन कटिंग करून टाकलं तरीही हरकत नाही. त्यानंतर आता बघा या साईडचं सुद्धा आपल्याला फिटिंगची टीप मारून घ्यायची आहे आणि मग पुन्हा आपण ब्लाऊजला सविस्तरमध्ये फिटिंग आहे ते टाकणार आहोत. इथे सुद्धा जास्तीचं मार्जिंग आहे ते लगेचच कटिंग करून टाकत आहे, म्हणजे आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होत नाही. लागलीच मी इथे दंडगेर आपला जो आहे तो इथे मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर फिटिंग टाकताना खूप साऱ्या ताईंना बऱ्याच वेळेला शोल्डर किंवा गळा आहे तो खेचला जातो आणि हे पहा इथे दोरी जी लावलेली आहे ती सुद्धा अतिशय फिनिशिंगने आपली व्यवस्थित आतमध्ये लपून गेलेली आहे. अजिबात बाहेर त्याचं शेंडा दिसत नाही शिल्लक राहिलेला किंवा काही, म्हणून वरून दोरी न लावता आतल्या बाजूने दोरी लावलात तर खूप सुंदर फिनिशिंग येतं, जसं की मी अगोदर तुम्हाला म्हटलेलं आहे. त्यानंतर फिटिंग टाकताना बघा हुक पट्टी एकावरती एक ठेवायची आहे आणि आपल्याला कमरेचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे. या अगोदरसुद्धा फिटिंग कसं टाकायचं हा रिसेंटलीच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बऱ्याच ताईंना फिटिंग टाकताना प्रॉब्लेम्स येतात, तर त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही जर पाहिला नसाल तर तो सुद्धा जाऊन पाहू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. आता बघा इथे तुम्ही सेंटरला हुकलूकच्या पट्टीला पिनसुद्धा लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला फिटिंग हलणार नाही. आता इथे आपल्याला सवय आहे म्हणून एकावरती एक पट्टी टाकलेली आहे आणि पकडलेलं आहे मी. हे टेपचं मेजरमेंट आहे ते. जे काही आपलं फिटिंग आहे 28 छातीचं आपलं हे ब्लाऊज आहे, तर आपल्याला निम्मं 14 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि त्या 14 इंचावरती मार्किंग केल्यानंतर जे काही मार्जिंग राहत आहे ते दोन्ही साईडला सेम द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा फिटिंगचं मार्किंग झाल्यानंतर टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना सुद्धा तुम्हाला बघा वाटला डाऊट तर पुन्हा रिचेक करू शकता, जसं की मी आता रिचेक केलं. डबल मार्किंग कधी कधी आपल्याकडे असतं, त्यावेळेला रिचेक केलेलं कधीही चांगलं. आणि आता ही मार्किंगची जी टीप आहे ती मारताना किंवा फिटिंगची टीप आहे ती मारताना जसं की मी नेहमीच म्हणते क्रॉस जाऊ नये, जास्त बाहेर जाऊ नये किंवा जास्त आतल्या भागाला सुद्धा जाऊ नये. ॲज इट इज जे आपण मार्किंग केलेलं आहे ते एकाखाली एक एका रेषेमध्ये यावं, त्यामुळे आपल्या ब्लाऊजचं फिटिंग छान होतं. मुंड्यामध्ये ब्लाऊज लूज पडत नाही किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होत नाही किंवा ब्लाऊज घातल्यानंतर काखेमध्ये ओढल्यासारखा वाटत नाही किंवा असं जास्त घोळ आल्यासारखं वाटत नाही. लूज असेल तर घोळ येतो मुंड्यामध्ये. ज्या वेळेला तुमची फिटिंगची टीप आहे ती बाहेरच्या बाजूला जाते त्यावेळेला मुंडा लूज होतो आणि काखेत ब्लाऊज चुन्या पडतात किंवा घोळ येतो, जसं की खूप साऱ्या ताईंची वारंवार कमेंट असते. त्यासाठी पुन्हा मी त्यांना ही गोष्ट इथे अगदी आठवणीने सांगत आहे.
फिटिंग करताना कंबर, छाती आणि बाहीच्या बॉटमचा जो भाग आहे तो एका रेषेमध्ये एका लाईनीमध्ये आला म्हणजे आपलं फिटिंग अजिबात चुकत नाही. तो जर सेंटरचा जो आपला हा जो फिटिंगचा पार्ट आहे तो सरळ न येता आतल्या साईडला ओढला गेला किंवा बाहेरच्या साईडला ओढला गेला किंवा जास्त लूज झाला तर काखेमध्ये घोळ येणं, चुन्या येणं हा प्रॉब्लेम्स आपल्याला होतो. तर इथे बघा मला वाटलं की थोडंसं लूज होणार आहे का, तर मी लागलेच इथे अगदी नकळत एक टीप मारून घेतलेली आहे, एक सुताची किंवा एक सूतभर पाव इंचाला कमी म्हटलात तरीही चालेल. आता हे फिटिंग आहे ते परफेक्ट आहे, अजिबात तुम्हाला काखेत घोळ येणार नाही, फुगा येणार नाही. पण तुमचं फिटिंग जेव्हा असं होईल तिरकं, जे की मी म्हटलं अगोदर असं तिरकं होईल बाहेरच्या बाजूने, तेव्हा मात्र अर्धा ते पाऊण इंचाचा आपला गॅप पडतो आणि त्यावेळेला आपल्या काखेमध्ये फुगा येतो, ब्लाऊज काखेमध्ये लूज होतो, घोळ येतो. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात या कंडिशनमध्ये. आणि अजून एक तुम्हाला सांगते की हात जर मुंडा आहे आतल्या बाजूला जर फिटिंग याचा आपण केलं जास्तीचं तर आपल्याला तो मुंडा आतल्या बाजूला फिटिंग झाल्यामुळे घट्ट होऊ शकतं ब्लाऊज. हे पहा या पद्धतीने आतल्या सुद्धा बाजूला हा मुंडा केला नाही पाहिजे आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा मुंड्याचं मार्किंग आलं नाही पाहिजे. तेव्हाच तुमचं ब्लाऊज आहे ते परफेक्ट फिटिंग होतं. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज फिटिंग झालेलं आहे. लागलीच मी हुकसाठी आणि लूकसाठी मार्किंग करत आहे एक्स्ट्रा लूकच्या सहित. आणि हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तितका तुम्हाला समजला आहे की नाही हे तुम्ही मात्र मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बऱ्याच ताईंचे बरेच व्हिडिओ रिक्वेस्टेड जे आहेत ते पेंडिंग आहेत. हळूहळू वेळ मिळेल तसे मी तुम्हाला शेअर करणार आहेच. त्यामुळे थोडीशी वाट तर नक्कीच पाहावी लागेल. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे दुसऱ्यासुद्धा बिगनर्स ताईंना ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप सुंदर असा तयार झालेला आहे. पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रिक्वेस्टेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या अगोदरचा या ब्लाऊजचा कटिंग व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा. स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय.